हत्ये प्रकरणी सध्या बीडमध्ये जड माणसांच्या भावनेचा उद्रेक झालेला आहे। बीडमध्ये सर्वपक्षीय भव्य असा मूक मोर्चा होत आहे, तर एकीकडे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर सामाजिक कार्यकर्त्या असलेल्या अंजलिया दमनिया सध्या ठिय्या आंदोलनाचा पवित्रता घेऊन बसलेल्या आहेत। आपल्या समवेत त्या आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करू। ताई, आंदोलनाचा पवित्रता घेऊन तुम्ही आंदोलनात बसलात, कसं आहे, आधी आम्हाला वाटलं होतं आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आत बसू, पण त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही आत बसण्याची परवानगी आहे की नाही ते आम्हाला चौकशी करायला लागेल, कारण हे जे जिल्हाधिकारी आहेत ते जालन्याचे आहेत, तर ते म्हणाले आम्हाला चौकशी करून तुम्हाला कळवावं लागेल। तर आम्हीच असं ठरवलं की बाबा आपण आत बसलो, कोणाच्या कामात न अडथळा आणता त्यापेक्षा गेटच्या बाहेर आपण जर बसलो तर आपल्याला भावना व्यक्त करता येतील, नारे द्यायचे तर ते देता येतील, म्हणून असं आम्ही ठरवलं की आता रस्त्यावर बसून आम्ही अगदी वर्तमानपत्र खाली घालून त्याच्यावर बसून आंदोलन करतोय। पण काही वेळातच एक छोटीशी ताडपत्री टाकून, कारण समोरच्या बाजूला खूप ऊन आहे म्हणून आम्ही तिथे एक ताडपत्री टाकून त्याच्या खाली चटई घालून आंदोलन करणार जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत। दोन मागण्या, मुंडेंचा राजीनामा, कराडांची अटक, हे होत नाही तोपर्यंत आम्ही इथनं हलणार नाही। बीडचा बिहार होतोय अशी सर्वत्र चर्चा सुरू आहे। बीडमधला कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे, कुठेतरी याला राजकीय लोक जबाबदार आहेत आणि त्यांचा दबाव इथल्या प्रशासनावर आहे असं वाटतं। जेव्हा आम्ही व्हिडिओज, पिक्चर्स मागायला सुरुवात केली, बीडच्या कित्येक लोकांनी आम्हाला ती पाठवली आणि ते बघून मला जाणवलं की फक्त धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड नाही तर संदीप क्षीरसागर विरुद्ध पाठवली, सुरेश धस विरुद्ध पाठवली, ते सगळे राजकारणी तसेच आहेत आणि आज मात्र ते आवाज उठवताना दिसतात आपल्याला, तेच बघून थोडं आश्चर्य वाटलं। दुसरं म्हणजे आज जो मोर्चा, शरद पवार त्या मोर्चाला येणार आहेत, जितेंद्र आव्हाड येणार आहेत, तर धनंजय मुंडे आधी कोणाच्या पक्षात होते आणि ते कसे आहेत किंवा वाल्मिक कराड कसे आहेत हे काय त्यांना माहीत नाही का? पण आत्ताचं कसं झालंय माहिती आहे, हळूहळू राजकारण हे कम्प्लिटली गुन्हेगारीकडे वळत चाललंय। जसं आत्ता ADRचा लेटेस्ट रिपोर्ट म्हणतोय 288 पैकी 118 आमदार आत्ता निवडून आलेले त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत। तर मला मान्य नाही की एक धनंजय मुंडे जो गुन्हेगारी स्वरूपाचा स्वतः पण आहे आणि वाल्मिक कराड सारख्या लोकांना ते मोठं करतात, अशी माणसं विधानसभेत जाऊन जर कायदा बनवणार असतील आपल्या जनतेसाठी तर मला हे मान्य नाही। म्हणून आम्ही असं ठरवलंय त्यांचा राजीनामा होईपर्यंत ठिय्या आंदोलन करायचं, इथेच राहायचं, इथेच जेवायचं। आम्ही असं पूर्णपणे सगळे निर्धार करून आलेलो आहे। काल तुम्हाला एक निनावी फोन आलेला होता आणि या फोनमध्ये जे फरार आरोपी 3 जण आहेत त्यांचा मर्डर केलेला आहे आणि त्यांची प्रत खरं तर कर्नाटक बाउंड्रीवरती पुरून टाकलेल्या आहेत। या संदर्भात तुम्ही काय SP ची चर्चा केली आणि त्यांनी तुम्हाला काही सांगितलं का ठोस? त्याच्यात पुरून टाकलेला आहे असं काही म्हटलं नव्हतं, त्याच्यात असं म्हटलं होतं की तुम्हाला ते 3 आरोपी मिळणार नाहीत कारण त्यांचं मर्डर झालेलं आहे आणि ते कर्नाटकाच्या बॉर्डरवर आहे। त्यांनी जागा पण सांगितली, पण ती मला आता पब्लिकली अनाऊन्स नाही करायची आहे। ती जागा आणि ते व्हिडिओ, जे ऑडिओ होते ते सगळे मी SPंना रात्री 11:30लाच पाठवले आणि सकाळी त्यांना विचारलंही की त्याच्यावर पुढे काही कन्फर्मेशन झालंय का? ते म्हणाले अजून नो कन्फर्मेशन, पण त्याच्यावर त्यांची चौकशी चालू असेल, कारण मी जी माहिती माझ्याकडे होती ती त्यांच्यापर्यंत पोहोचवली, कारण ती खरी आहे का खोटी आहे आत्ताच्या घटकेला माहीत नाही। ते कोण होते ज्यांनी मला फोन केला मला माहीत नाही, कारण तो निनावी नंबर माझ्याकडे रजिस्टर्ड नंबर नव्हता। तर ते खरं आहे की नाही का पुन्हा कुठल्या राजकारण्याने पेरलेली बातमी आहे ते हे मला माहीत नाही नसल्यामुळे मी ते SPंकडे पाठवले, चौकशी ते करतीलच अशीच अपेक्षा आहे। एकंदरीत आपण पाहिलं तर बीडमध्ये कुठेतरी भावनांचा उद्रेक झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। एकीकडे मूक मोर्चा आहे तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर अंजलिया दमनिया ह्या ठिय्या आंदोलनासाठी बसलेल्या आहेत आणि धनंजय मुंडे यांच्या